चला तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधुभाऊ रूम मध्ये बसलेले असतात तेव्हा सायली ही सुका मेवा घेऊन त्यांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणते, मधुभाऊ आईने तुमच्यासाठी सुका मेवा पाठवलाय. मधुभाऊ म्हणतात, अगं आताच तर फराळ केलंय ना, आता माझ्या पोटात कुठे जागा आहे. मग सायली म्हणते, इथे ठेवते, तुम्हाला हवं तेव्हा खा. मधुभाऊ सायलीला म्हणतात, खरं सांगू का साऊ, इतक्या राजेशाही पाहुणचाराची मला सवय नाहीये ग. आधीच मी जावई बापूंच्या उपकाराखाली आहे. त्यात तुझे सासू सासरे आणि पूर्णाई मॅडम माझ्याशी इतके चांगले, जिव्हाळ्याने वागतात, प्रेमाने वागतात, अवघडल्यासारखं होतं ग. सायली त्यांना हसत म्हणते, एक सांगू का मधुभाऊ, हे घर जितकं मोठं आहे ना त्याच्यापेक्षाही या घरातल्या माणसांची मनं मोठी आहेत. मधुभाऊ आणि सायली यांच्यात छान गप्पा सुरू असतात. पण इकडे खाली अर्जुनचा जिव्हा कासावीस झालेला असतो. त्याचं लक्ष फक्त त्या रूमकडे लागलेलं असतं. तो चैतन्याला म्हणतो, मिसेस सायली मधुभाऊंना घर सोडून जाण्याबद्दल तर काही बोलत नसतील ना. चैतन्य पण त्याची मजा घेत म्हणतो, खरं सांगू का, मला ना काहीच अंदाज येत नाहीये. मी तुला फ्रँकली सांगू का, सायली वहिनी तुझ्यावर चिडल्यासारखा तर वाटत होत्या, पण तू मधुभावना घेऊन आलास ना तेव्हा जी त्याने तुला मिठी मारली ना, अशी मिठी ना फक्त प्रेमात पडलेली मुलगीच मारू शकते. अर्जुन आता खूप खुश होतो आणि म्हणतो, खरंच. चैतन्य म्हणतो, हो, पण त्या आता तुझ्याकडे बघतही नाहीयेत. त्यांचं लक्ष तर फक्त मधुभाऊंकडेच आहे, तुझ्याकडे अजिबात नाहीये. अर्जुन घाबरतो आणि म्हणतो की त्या मग वर घर सोडून जाण्याबद्दल बोलत असतील का. चैतन्य हा उगाच अर्जुनला चिडवत असतो. तो म्हणतो, हा, पण मला तसंही वाटत नाहीये. मग काय, अर्जुन आता जास्तच चिडतो आणि म्हणतो, एकदा म्हणतो तुला माहितीये, एकदा म्हणतो नाही माहितीये, काय चाललंय तुझं. चैतन्य म्हणतो, खरंच मला कळत नाहीये, पण मला एक शंका येते, जितका तू सायली वहिनीच्या प्रेमात आहेस तितक्याच जर तुझ्या प्रेमात असतील तर मग. अर्जुन हे ऐकून खूप खुश होतो आणि सायलीच्या स्वप्नामध्ये हरवतो. तो इमॅजिन करतो की तो सायलीला म्हणतो आहे, मला काहीतरी सांगायचं तुम्हाला, बरेच दिवसापासून सांगायचा प्रयत्न करत होतो. अर्जुन म्हणतो, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे मिस सायली, पण तुमच्या मनात काय आहे मिस सायली, मला कळतच नाही. हे ऐकल्यावर सायली पण हसते आणि लाजते, म्हणजे तिच्या मनात सुद्धा हो असणार असं अर्जुनला वाटतं. असं अर्जुनचं इमॅजिनेशन चालू असतं आणि अर्जुन आणि चैतन्य दोघेही हसायला लागतात. चैतन्य हसतच म्हणतो, मी फक्त शंका बोलून दाखवली तर तू लगेच स्वप्नात हरवलास. अर्जुन नुसता सायलीच्या रूमकडे पाहत असतो. कल्पना अर्जुनला बघते आणि म्हणतात, पूर्णाई बघताय ना, बायको 5 मिनिटासाठी नजरेआड काय झालीये. तुमचा नातू केवढा कासावीस होतोय बघा. आणि सगळेजण त्याच्याकडे पाहायला लागतात. प्रतापराव त्याला म्हणतात, अर्जुन अरे बापले, गप्पा मारत बसलेत. 1.5 वर्षाच्या गप्पा साठलेल्या असतील त्यांच्या. अर्जुन म्हणतो, मग त्यांना गप्पा मारता मारता चहा कॉफी काहीतरी लागेलच ना. कुसुम लगेच म्हणते, अर्जुन दादा मी त्यांच्यासाठी कॉफी करते. अर्जुन म्हणतो, नाही, मी करतो कॉफी, मला येते ना कॉफी करायला. लगेच अस्मिता म्हणते, आमच्यासाठी कधी केली नाहीस तू कॉफी. आणि सगळेजण अर्जुनकडे बघतात. मग अर्जुन कॉफी करतो आणि चहा आणि कॉफी घेऊन तो शेवटी रूम मध्ये जातो. आईला तो चहा देतो आणि मधुभाऊंना कॉफी. मधुभाऊ त्यांना म्हणतात, तुम्ही कॉफी घेऊन आलात. अर्जुन म्हणतो, हो, सायली घरातली सगळी कामं करत असते, मी फक्त एक चहा आणि कॉफी बनवली तर काय झालं मधुभाऊ. मधुभाऊ हसत म्हणतात, खरंच माझ्या लेकीने नशीब काढले म्हणून तुमच्यासारखा नवरा मिळाला. अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली नशीब तर मी काढले, मला सायली सारखी बायको मिळाली. सायली पण रिलॅक्स आहे, आता तिला कसलीही घाई नसेल. मधुभाऊ म्हणतात, घाई, तिला कसली घाई, ती कुठे जाणार आहे आता, ती इथेच राहून तुमचा संसार उजळवणार आहे. ती आलीच माझ्याकडे तर 2 दिवसासाठी माहेर वाशीन म्हणून येईल. काय ग साऊ. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहायला लागतात. अर्जुन म्हणतो, तुम्ही कॉफी संपवून पटकन खाली या, सगळ्यांना तुमच्याशी गप्पा मारायच्यात. आणि तो निघून जातो. इकडे रविराज हे तन्वीबद्दल विचार करत असतात. तन्वीने जे डिवोर्स पेपरचं कारस्थान केलेलं असतं आता तेच त्यांना आठवत असतं. तेवढ्यात तिथे प्रतिमा येते. ती त्यांना म्हणते, अस्वस्थ आहात का. रविराज म्हणतात, हो. प्रतिमा त्यांना सांगते, सणासुदीचे दिवस आहेत पण आपल्या मुलीच्या मनात आनंद नाहीये, तुम्हाला चैन कसं काय पडणार. रविराज म्हणतात, आणि हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा ते पण समजत नाहीये. प्रतिमा म्हणते, हा प्रॉब्लेम सुटेल आणि यंदाची दिवाळी सर्वांसाठीच आनंदाची जाईल. रविराज म्हणतात, अगदी प्रतिमासारखं बोललीस. तुला ना कोणी अपसेट असलं ना की तुला बघवायचंच नाही, कोणाचा कसलाही प्रॉब्लेम असला ना तुला बरोबर कळायचा. प्रतिमा त्यांना म्हणते, मग मी पूर्वीचीच प्रतिमा आहे असं समजा आणि आता शांत जाऊन झोपा. इकडे घरी मधुभाऊ आणि सायलींच्या गप्पा परत सुरू झालेल्या असतात. मधुभाऊ तिला सांगतात, काल कोर्टात अर्जुनने काय कमाल केली माहितीये का. आज दिवसभर ते कागदपत्रासाठी पळत होते. का तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपली भेट व्हावी म्हणून. हे घर इथली माणसं लाख मोलाची आहेत सायली.
तर प्रेक्षकांनो, या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.